निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला त्याचा निकाल जाहीर होणार आहे। अशातच सर्व पक्षांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर अनेक टीका केल्या जातात। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकं काय सांगाल? संजय राऊत यांनी आज आरोप केलाय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे, त्यांना कोरोना काळात कुठलाही कोरोना झाला नव्हता, त्यांनी ढोंग केलं होतं। खरं तर संजय राऊतांची तब्येत बरी नव्हती। आताच्या त्यांच्या विधानावरून असं वाटतं की पुन्हा एकदा त्यांनी आपली तब्येत तपासून घेतली पाहिजे। एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष मैदानात जाऊन काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे कोरोना काळात सुद्धा ते थेट कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये गेलेले अनेक लोकांनी बघितलेलं आहे आणि त्यांना एकदा नाही तर दोन वेळा की 3 वेळा कोरोना झालेला आहे। आणि त्याच्यामुळे असा मनुष्य की जो कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्ष लढ्यामध्ये उतरतो, लोकांना औषधं पुरवतो, त्यांची काळजी घेतो, त्यांच्याबद्दल अशी स्टेटमेंट करणं चुकीचं आहे। महाराष्ट्रातील महापुरुषांना हे दुसऱ्या राज्यात नेलं जाते असं सुद्धा बोललं जातं। नाही, हा मुळातच आरोप चुकीचा आहे। महापुरुष हे संपूर्ण राष्ट्राचे असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी जर विधान केलं तर विधानापुरतं बोललं पाहिजे। त्याचा निवडणुकीशी थेट संबंध जोडणं चुकीचं आहे, कारण ती महाराष्ट्राची अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराज। कार्यकर्त्यांना पळवण्याचं काम हे महाविकास आघाडी करते असा आरोप उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी केला होता। नाही, हा मुळातच चुकीचा आहे। तुमचे कार्यकर्ते तुम्ही सांभाळले पाहिजेत आणि एखाद्या वेळेला जर कोणी बिनविरोध निवडून आलं तर त्याच्यामधून राजकारण करण्यापेक्षा आपण तिथं सक्षम उमेदवार उभं करणं हे खरं तर विरोधी पक्षाचं काम आहे, त्यांनी ते केलं पाहिजे। आणि एक टोळी म्हणून असा आरोप केलाय की कार्यकर्त्यांना असो नेत्यांना असो पळवण्याचं काम, एक टोळी निर्माण केली आहे महाविकास आघाडी। हे मुळातच अशा तऱ्हेने चुकीचं बोलणं आणि ते रेटून बोलणं हे त्यांचं काम आहे। खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।